कधीकधी जास्त हुशारपणा देखील अंगाशी येतो. बऱ्याच वेळा प्राणी संग्रहालयात पिंजऱ्यापासून लांब राहा, प्राण्यांना त्रास देऊ नका अशा प्रकारच्या पाट्या लिहिलेल्या असतात. मात्र काहीजण त्याकडे दुर्लक्ष करतात आणि पिंजऱ्याजवळ जाऊन प्राण्यांना त्रास देत बसतात किंवा सेल्फी काढत बसतात. कधीकधी जास्त हुशारी करणे देखील महागात पडू शकते. पण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्या ठिकाणी नुकसान होण्याची अपेक्षा जास्त आहे त्या ठिकाणापासून दूर राहणे कधीही चांगलंच असतं. असे झाले नाही तर बिनदिक्कत संकट येऊ शकते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने एका प्राण्याला हलक्यात घेतला आहे. पुढच्याच क्षणी त्याचे काय झाले ते पाहून तुम्हाला देखील हसू येईल. वन्य प्राण्यापासून तुम्ही जितके अंतर राखाल तितके चांगले असते. जरी ते पिंजऱ्यात असले तरी त्यांच्याशी कमीतपणे संपर्क ठेवून हे शहाणपणाचे असते, अन्यथा ते कठीण होऊ शकते. त्याला हे समजलं आहे तो किमान वन्य राखीव क्षेत्रात कोणत्याही अपघाताचा बळी ठरणार नाही, अन्यथा तो या माणसासारखाच परिस्थितीला सामोरा जाऊ शकतो. मित्रांनो, तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय अनेक तरस वेगवेगळ्या पिंजऱ्यात ठेवण्यात आलेले आहेत. एक व्यक्ती त्याच्या पिंजऱ्यामध्ये शिरतो. कदाचित त्या व्यक्तीला वाटते की ते चावणार नाही, परंतु तरसाने त्याचा पाय पकडला. त्याने पाय तोंडात इतका घट्ट पकडला होता की तो चावल्यानेच मरणार असे वाटत होते. बऱ्याच त्रासानंतर जेव्हा दुसरी व्यक्ती मदतीला आली तेव्हा तरसाने त्याचा पाय सोडला, पण त्या व्यक्तीच्या पायावर जखम झाली होती. तरसाने माणसावर हल्ला केल्याच्या घटना क्वचित घडल्याचे जाणकार सांगतात. तरस हा श्वान प्रकारातील प्राणी आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये तरस आढळतात. भारतात शरीरावर पट्टी असलेले प्रकारातले तरस आढळतात. कमी उंचीच्या टेकड्या किंवा जमिनीखाली बिळ करून राहणारा हा प्राणी असतो. तरसाचा जाबडा हा सर्वात प्राण्यापेक्षा हा शक्तिशाली असतो. त्याच्या जाबड्यात जबरदस्त ताकद अशी असते. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती इंस्टाग्राम सोन्सिलियन नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब देखील करा.